सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते मंडनगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे लोकार्पण। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडनगड जिल्हा रत्नागिरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीचे लोकार्पण आज मंडनगड येथे संपन्न झाले। या प्रसंगी न्यायालय इमारतीच्या प्रांगणात भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि त्यांच्या जीवनपट कोनशिलेचे अनावरण करण्यात आले। तसंच सरन्यायाधीश यांच्या हस्ते न्यायदान कक्ष आणि वकील ग्रंथालयाचे उद्घाटन झाले। संपूर्ण भारतात तालुका स्तरावरील मंडनगड न्यायालयाची सर्वात सुंदर इमारत ही उभारली गेली असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या साक्षीने मंडनगड दिवाणी व फौजदारी न्यायालयात न्यायदानाचे पवित्र कार्य होणार याचे समाधान सर्वांनाच आहे। अतिशय जलद गतीने या इमारतीची बांधणी अवघ्या 2 वर्षात पूर्ण झाली असल्याने सरन्यायाधीश यांनी सर्व संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि बांधकाम कामगारांचे कौतुक केले आणि बांधकाम कामगारांचा सत्कार देखील केला। या प्रसंगी 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग बालकांसाठी शासकीय योजनांची माहिती पुस्तिका आणि स्मरणिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय श्री चंद्रशेखरजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री तथा महसूल राज्यमंत्री योगेश कदम, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती माधवजी जामदार, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रत्नागिरी विनोद जाधव, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी मंडनगड अमृता जोशी, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष अमोल सावंत, वकील संघ मंडनगडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते।